रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जास्त वयाच्या स्त्रियांनी सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस हे वेअर करावे जेणेकरून त्यांचे वय त्या ड्रेसेस मध्ये जास्त दिसून येणार नाही आणि त्या ड्रेसेस मध्ये त्या सुंदर आणि स्मार्ट दिसतील। अशाच प्रकारचे काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हीही या वयामध्ये असाल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, आपण 25 ते 35 वयापर्यंत कुठल्याही पॅटर्नचे ड्रेस घातले, कुठल्याही कलर्सचे किंवा कुठल्याही डिझाईनचे ड्रेस वेअर केले तरीही ते आपल्याला सुंदरच दिसतात, राईट। पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या लुक मध्ये चेंजेस होत जातात आणि बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत की त्यांना मग ड्रेस चूज करताना किंवा कुठे शॉपिंगला गेले किंवा कुठे ड्रेसेस वेअर करताना खूप मोठा गोंधळ उडतो किंवा खूप कन्फ्युजन होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही टिप्स आहेत, असेच काही ड्रेस आहेत ते आपण बघूयात। तर काही लेडीज अशा असतात की कितीही वय झालं तरीही त्या अगदी फिट असतात, पण काहींचं काय होतं की जसं जसं वय वाढत जातं तशी तशी त्यांची तब्येत वाढत जाते किंवा तसं तसं त्यांच्या बॉडीमध्ये भरपूर सारे चेंजेस होत जातात किंवा काहींचं डिलेव्हरी नंतर पोट हे वाढलेलं असतं तेव्हा त्यांना ड्रेसेस हे कुठले वेअर करावे असं खूप मोठं कन्फ्युजन होतं, राईट। जास्त वयाच्या स्त्रियांनी काय करा, जास्त टाईट कपडे घालणे किंवा हलक्या फॅब्रिकचे हलक्या क्वालिटीचे कपडे घालणं हे अवॉइड करा। त्याने काय होतं की त्यांचा लुक हा आणखीनच खराब दिसतो। त्यामुळे शक्यतो चांगल्या फॅब्रिकचे आणि फिटिंग मध्ये असलेलेच कपडे हे तुम्ही वेअर करा। ड्रेसेस निवडताना तुम्ही काय करू शकता की आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे प्लाझो सेट हे अवेलेबल आहे, तर तुम्ही ड्रेसेस निवडताना प्लाझो सेट ही निवडू शकता। आता त्याचबरोबर तुम्ही ड्रेसेस निवडताना 3/4 स्लीव्ज, हाय नेक किंवा बोट नेक अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडा। ह्या तुम्हाला खूपच सुंदर दिसतील आणि यामध्ये तुम्ही खुलून दिसतात आणि ह्या बोट नेक, हाय नेक किंवा 3/4 किंवा फुल स्लीव्ज कुर्ती आहेत ह्या प्रत्येक एज ग्रुपला सूट होतील अशा आहे। त्यामुळे तुम्ही शक्यतो ड्रेसेस निवडताना, कुर्ती निवडताना अशा प्रकारच्या कुर्त्या निवडा। त्या रेअर फॅब्रिक मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल। शिवाय कॉटन, लिनन, खादी अशा प्रकारचे जे कपडे आहेत, अशा प्रकारचे जे ड्रेसेस आहेत त्यामध्ये तुमचा लुक मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेसेस आवडत असतील तर तुम्ही ते ड्रेसेस हे मिनिमम वर्कचे ड्रेसेस निवडा आणि जर तुम्हाला हेवी वर्कचे ड्रेसेस हे आवडत असतील किंवा हेवी वर्कचे ड्रेसेस हे चूज करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये अगदी फेंट पेस्टल कलर अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही निवडू शकता। यामध्ये काय होतं की तुमचा लुक स्टायलिश दिसण्यासाठी आणखीनच मदत होते। त्याचबरोबर लॉंग फ्लेअर कुर्ती देखील तुम्ही वापरू शकता। जर तुमचं पोट असेल तर ह्या लॉंग फ्लेअर ज्या कुर्ती आहेत ह्या तुमचं पोट देखील हाईड करू शकता। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही पॅन्ट सोबत शॉर्ट कुर्ती न घालता लॉंग कुर्ती वेअर करा, त्यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि सोबर नक्कीच दिसते। त्याचबरोबर डेली वेअर साठी तुम्ही जर ड्रेसेस किंवा कुर्ती ह्या वापरत असाल तर तुम्हाला इक्कत प्रिंटच्या ज्या कुर्तीज आहेत त्या खूप सुंदर दिसतील। आजकाल इक्कत प्रिंटच्या कुर्तीज ह्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे, तर अशा प्रकारच्या इक्कत प्रिंटच्या कुर्ती देखील तुम्ही वापरू शकता। बरोबर, तुम्ही शक्यतो काय करा, कुर्ती किंवा ड्रेसेस निवडताना तुम्ही स्लीवलेस जे ड्रेस आहेत ते अवॉइड करा। स्लीवलेस मध्ये काय होतं की तुम्ही जर फॅटी लेडी असाल तर तुमचं त्यामध्ये तुमच्या दंडाचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच जाड दिसाल। त्यामुळे शक्यतो तुम्ही कुर्ती किंवा ड्रेसेस हे निवडताना तुम्ही 3/4 स्लीव्ज किंवा लॉंग स्लीव्जचे ड्रेसेस हे चूज करा। आता त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये फ्रॉक स्टाईल कुर्ती किंवा अनारकली कुर्ती किंवा अशा प्रकारच्या ज्या कुर्तीज आहेत ह्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत, ह्याही तुम्ही वापरू शकता। यामध्येही तुमचा लुक खूप सुंदर आणि सोबर दिसेल। नॉन कॉटन फॅब्रिकच्या ज्या कुर्तीज आहेत तुम्ही बघू शकता, व्हिडिओ मध्ये मी दाखविले आहेत। खूप सुंदर अशा कॉटन, लिनन फॅब्रिकच्या ह्या ज्या कुर्तीज आहेत ह्याही तुम्ही चूज करू शकता। ह्या कुर्तीमध्येही तुमचा लुक स्टायलिश आणि मॉडर्न नक्कीच दिसेल।
शक्यतो तुम्ही जास्त टाईट कुर्ती किंवा ट्रान्सपरंट ज्या कुर्तीज असतात त्या अवॉइड करा, त्यामुळे तुमचा लुक हा आणखीनच खराब दिसेल. त्यामुळे तुम्ही जास्त टाईट कपडे हे अवॉइड करा. आणि आता जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी कुर्ती घ्यायची असेल किंवा ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला जर हेवी वर्कचा ड्रेस हवा असेल किंवा परचेस करायचा असेल तर तुम्ही काय करा, हेवी वर्कचा ड्रेस निवडताना तुम्ही शक्यतो त्या ड्रेसेसचं जे वर्क असतं ते वर्क आणि तो ड्रेस हा एका सेम कलरचा असायला हवा. त्यामध्ये तुमचा लुक खूपच डिसेंट आणि स्टायलिश दिसेल. एकंदरीत काय तर तुम्ही पेस्टल कलर, फेंट कलर अशा प्रकारच्या कुर्तीज, अशा प्रकारचे ड्रेसेस हे निवडू शकता. यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या स्लीव्ज ह्या शक्यतो एल्बो हव्यात किंवा 3/4 हव्यात. त्यामध्येही तुम्ही खूप सुंदर आणि सोबर दिसाल. आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर असे प्लाझो सेट, कॉर्ड सेट हे अवेलेबल आहेत, तर तेही तुम्ही ट्राय करू शकता. त्यामध्येही तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. मोनोक्रोमॅटिक जो पॅटर्न आहे, मोनोक्रोमॅटिक सेट आहे, तोही तुम्ही वापरू शकता. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? मोनोक्रोमॅटिक म्हणजे तो ड्रेस जो असतो तो टॉप टू बॉटम एकाच कलरचा असतो. त्यामुळे त्यामध्येही तुमचा लुक हा सुंदर आणि सोबर दिसेल. आणि शक्यतो तेव्हा तुम्ही ब्राईट कलर चूज करा, त्यामध्ये तुमचा लुक खूपच स्टायलिश दिसेल. जर तुम्ही फिट असाल, मॉडर्न असाल तर तुम्हाला ट्रॅडिशनल वेअर पासून तर वेस्टर्न वेअर पर्यंत कुठलंही आउटफिट हे सुंदरच दिसेल. तर तुम्ही फिट असाल, मॉडर्न असाल तर तुम्ही अशा प्रकारचेही कुठलेही ड्रेस हे तुम्ही चूज करू शकता. मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे. ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच त्या ड्रेसेसमध्ये तुमचं वय हे जास्त दिसून येणार नाही आणि त्या ड्रेसेसमध्ये तुम्ही स्टायलिश आणि सुंदर नक्कीच दिसाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.